हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सेसचं मराठीमध्ये मीनिंग आणि त्या सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे फ्लम. ओके, फर्स्ट वर्ड आहे फ्लम, FLUMP, फ्लम. फ्लमचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू थ्रो और सेट डाउन clumsily or casually. To throw or set down clumsily or casually म्हणजेच काय होतं फ्लम. सो हिंदीमध्ये फ्लमचं मीनिंग काय होतं गिराना. मराठीमध्ये काय होतं आदळणे, आपटणे आणि धपकन पडणे. सो फ्लमचं मराठीमध्ये मीनिंग होतं आदळणे, आपटणे आणि धपकन पडणे. सो सिनोनिम्स काय बघूया. सिनोनिम्स आहेत फ्लॉप, टॉस आणि फ्लॉप. पॉप, फ्लॉप, टॉस आणि फ्लॉप हे सिनोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे. द रॉक फेल फ्रॉम द ग्राउंड विथ अ फ्लम. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो तो दगड धाडकन जमिनीवर खाली पडला. तर इथे जे आहे फ्लम्प म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये धाडकन म्हणून. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऍब्निगेट. ABNEGATE, ऍब्निगेट. ऍब्निगेटचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू गिव्ह अप ऍज अ पोझिशन ऑफ अथॉरिटी आणि फॉर्मली. टू गिव्ह अप ऍज अ पोझिशन ऑफ अथॉरिटी फॉर्मली. सो याचं काय होतं, याचा वर्ड काय आहे, या मीनिंगचा वर्ड आहे ऍब्निगेट. हिंदीमध्ये ऍब्निगेटचं मीनिंग होतं त्याग करणं. मराठीमध्ये काय होतं त्याग करणे किंवा सोडून देणे. त्याग करणे, नाकारणे आणि सोडून देणे. सो मराठीमध्ये ऍब्निगेटचं मीनिंग होतं त्याग करणे, नाकारणे आणि सोडून देणे. सिनोनिम्स आहेत रिलिंक्विश, ऍब्डिकेट आणि रिझाइन. रिलिंक्विश, ऍब्डिकेट आणि रिझाइन हे सिनोनिम्स आहेत ऍब्निगेटचे. आणि अँटोनिम्स आहेत अज्युम, क्लेम आणि अप्रोप्रिएट. अज्युम, क्लेम आणि अप्रोप्रिएट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. टू ऍब्निगेट युअर सेल्फ इज द बेस्ट वे टू गेट क्लोज टू युअर सेल्फ. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो स्वतःचा त्याग करणे हा स्वतःच्या अधिक जवळ जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सो इथे जे आहे ऍब्निगेटला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये त्याग करणे. कोणाचा त्याग करणे तर स्वतःचा, सेल्फ. ओके, हा नेक्स्ट वर्ड आहे ग्लॉम. GLOM, ग्लॉम. ग्लॉमचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू टेक फिजिकल कंट्रोल और पोझेशन ऑफ समथिंग सडनली और फोर्सबली. टू टेक फिजिकल कंट्रोल और पोझेशन ऑफ समथिंग सडनली और फोर्सबली म्हणजेच काय होतं ग्लॉम. आणि हिंदीमध्ये ग्लॉमचं मीनिंग काय होतं हावी होणं. मराठीमध्ये काय होतं पकडणे, झडप घालणे, आणखी चिकटणे आणि आकर्षित होणे. सो ग्लॉमचं मराठीमध्ये मीनिंग होतं पकडणे, झडप घालणे, चिकटणे आणि आकर्षित होणे. सिनोनिम्स आहेत ग्लॉमचे ग्रॅब, गेट आणि लँड. ग्रॅब, गेट आणि लँड. आणि अँटोनिम्स आहेत मिस, रिलीज आणि फ्री. मिस, रिलीज आणि फ्री हे अँटोनिम्स आहेत ग्लॉम. सेंटेन्स काय आहे द अँटीबॉडीज ग्लॉम ऑन टू द व्हायरस अँड डिस्ट्रॉय इट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो प्रतिपिंडे म्हणजेच काय तर अँटीबायोटिक्स. ओके, अँटीबॉडीज. द अँटीबॉडीज म्हणजेच काय होतं प्रतिपिंडे. सो प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विषाणूला घट्ट चिकटून राहतात आणि त्याचा नाश करतात. तर इथे जे आहे ग्लॉम म्हणजे मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे घट्ट चिकटून राहतात. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कोरोलरी. COROLLARY, कोरोलरी. कोरोलरीचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं द कंडिशन ऑर ऑकरन्स ट्रेसेबल टू अ कॉज. द कंडिशन ऑर ऑकरन्स ट्रेसेबल टू अ कॉज म्हणजेच काय होतं कोरोलरी. हिंदीमध्ये अर्थ काय होतं कोरोलरीचा तर परिणाम. मराठीमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो सहज परिणाम.
ओके, सहज परिणाम आहे किंवा उपसिद्धांत आहे, त्याला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करण्यात येतं कोरोलरी. मराठीमध्ये मिनिंग होतं उपसिद्धांत आणि सहज परिणाम. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कोरोलरीचं, उपसिद्धांत आणि सहज परिणाम, आणि हिंदीमध्ये होतं परिणाम. सिनोनिम्स आहेत आउटकम, रिझल्टंट आणि कॉन्सिक्वेन्स. आउटकम, रिझल्ट आणि कॉन्सिक्वेन्स हे सिनोनिम्स आहेत कोरोलरीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? रिझन, कॉज आणि फॅक्टर. सेंटेन्स बघूया आता. वन कोरोलरी ऑफ द राईज ऑफ टेलिव्हिजन वॉज अ मॅसिव्ह मेक ओव्हर ऑफ रेडिओज प्रोग्रामिंग. सो आता याचा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तर टीव्हीच्या वाढत्या लोकप्रियतेचा एक परिणाम म्हणजे रेडिओच्या कार्यक्रमामध्ये झालेला प्रचंड बदल होय. तर इथे जे आहे कोरोलरीला सेंटेन्स मध्ये मराठीमध्ये मीनिंग काय घेण्यात आलेला आहे? परिणाम. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे सटायर. SATIRE, सटायर. सटायरचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अ क्रिएटिव्ह वर्क दॅट यूज शार्प ह्युमर टू पॉइंट अप द फुलिशनेस ऑफ अ पर्सन, इन्स्टिट्यूशन और ह्युमन नेचर इन जनरल. काय आहे सटायर म्हणजे? अ क्रिएटिव्ह वर्क दॅट यूज शार्प ह्युमर टू पॉइंट अप द फुलिशनेस ऑफ अ पर्सन, इन्स्टिट्यूशन और ह्युमन नेचर इन जनरल. म्हणजेच काय होतं? सटायर. हिंदीमध्ये सटायरचं मीनिंग काय होतं? हास्य व्यंग. मराठीमध्ये काय होतं? मजाक उडवणे, थट्टा करणे आणि खिल्ली उडवणे. सो मराठीमध्ये सटायरचं मीनिंग काय होतं? तर मजाक उडवणे, थट्टा करणे आणि खिल्ली उडवणे. सिनोनिम्स आहेत पॅरोडी, स्पूफ आणि कॉमेडी. पॅरोडी, स्पूफ आणि कॉमेडी हे सिनोनिम्स आहेत सटायरचे. सेंटेन्स काय आहे? अ सटायर अबाउट द म्युझिक इंडस्ट्री इन विच अ हँडसम बट अनटॅलेंटेड यूथ इज टर्न इनटू अ पॉप स्टार. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा? संगीत क्षेत्रावर भाष्य करणारी एक उपहासात्मक कथा ज्यात देखना पण गुणहीन तरुण पॉपस्टार बनतो. तर इथे जे आहे सटायरला काय घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये मीनिंग? तर उपहासात्मक कथा, उपहासात्मक. ओके, सो आणखी सटायरचं आणखी काय मीनिंग काय होतं? उपहासात्मक. नेक्स्ट वर्ड आहे एपोथिओसिस. APOTHEOSIS. एपोथिओसिस. एपोथिओसिसचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं द मोस्ट परफेक्ट टाइप और एक्झाम्पल. द मोस्ट परफेक्ट टाइप और एक्झाम्पल म्हणजेच काय होतं? एपोथिओसिस. हिंदीमध्ये एपोथिओसिसचं मीनिंग होतं गुणगान. मराठीमध्ये काय होतं? उत्कृष्ट उदाहरण. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एक आदर्श आहे. त्याला इंग्लिश मध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? एपोथिओसिस. सो एपोथिओसिसचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं द मोस्ट परफेक्ट टाइप और एक्झाम्पल. हिंदीमध्ये मीनिंग होतं गुणगान. मराठीमध्ये काय होतं? आदर्श, उत्कृष्ट, नमुना आणि उत्कृष्ट उदाहरण. ओके, सिनोनिम्स आहेत एपोथिओसिसचे मॅनिफेस्टेशन, इन्कार्नेशन आणि क्लासिक. मॅनिफेस्टेशन, इन्कार्नेशन आणि क्लासिक हे सिनोनिम्स आहेत एपोथिओसिसचे. आणि अँटोनिम्स आहेत इम्परफेक्शन, वर्स्ट आणि कॉमन. इम्परफेक्शन, वर्स्ट आणि कॉमन. सेंटेन्स आहे द लेजंड ऑफ किंग आर्थर रिप्रेझेंट्स द एपोथिओसिस ऑफ शिवलरी. तो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? राजा अर्थरची दंतकथा ही शूरवीरतेच्या परमोच्च आदर्शाचे प्रतीक आहे. तर इथे जे आहे एपोथिओसिसचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये आदर्शाचे प्रतीक आहे म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे डायव्हल्ज. DIVOLGE, डायव्हल्ज. डायव्हल्जचं इंग्लिश मध्ये मीनिंग काय होतं? टू मेक नोन ऍज इन्फॉर्मेशन प्रिव्हियसली केप्ट सिक्रेट. टू मेक नोन ऍज इन्फॉर्मेशन प्रिव्हियसली केप्ट सिक्रेट. जे आधी काय आहे? सिक्रेट म्हणून आहे, तिला काय करणे? उघड करणे. ओके, काही गुपित आहे किंवा काही रहस्य आहे त्याला उघड करणे, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिश मध्ये डायव्हल म्हटलं जातं. डायव्हल्ज. ओके, सो डायव्हलचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं? प्रकाशित करणं.
मराठीमध्ये मिनिंग होतं रहस्य उघड करणे, जाहीर करणे किंवा भांडाफोड करणे. तर मराठीमध्ये डायव्हर्सचं मिनिंग काय होतं? रहस्य उघड करणे, जाहीर करणे आणि भांडाफोड करणे. सिनोनिम्स आहेत डिस्क्लोज, रिव्हील आणि डिस्कवर. डिस्क्लोज, रिव्हील आणि डिस्कवर. आणि अँटोनिम्स आहेत कन्सील, हाईड आणि ओव्हरशॅडो. कन्सील, हाईड आणि ओव्हरशॅडो हे डायव्हर्सचे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे इट इज नॉट कंपनी पॉलिसी टू डायव्हर्ज पर्सनल डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती जाहीर करणे हे कंपनीच्या धोरणात बसत नाही. तर इथे जे आहे डायव्हर्ज म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे जाहीर करणे. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इरेफ्रॅग्रेबल. काय आहेत? IRREFRAGABLE, इरेफ्रॅग्रेबल. प्रोनाउन्स कसं करायचं आहे तुम्हाला लिहून देते मी. इरेफ्रॅग्रेबल. ओके, सो इरेफ्रॅग्रेबलचा इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं? तर नॉट कॅपेबल ऑर बीइंग चॅलेंज्ड ऑर प्रूव्ड रॉंग. नॉट कॅपेबल ऑफ बीइंग चॅलेंज्ड ऑर प्रूव्ड रॉंग म्हणजे काय होतं? इरेफ्रॅग्रेबल. हिंदीमध्ये इरेफ्रॅग्रेबलचं मिनिंग काय होतं? अखंडनीय. मराठीमध्ये मिनिंग काय होतं त्याचं? अखंडनीय म्हणजेच जे नाकारता न येण्याजोगं आहे, ज्याला नाकारता येत नाही. नाकारता न येण्याजोगे. ओके, मराठीमध्ये काय मिनिंग आहे मग इरेफ्रॅग्रेबलचं? अखंडनीय आणि ज्याला नाकारता येत नाही, नाकारता न येण्याजोगे आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे इरेफ्रॅग्रेबल. सिनोनिम्स आहेत इरिफ्युटेबल, इनकंट्रोवर्टिबल आणि कन्क्लुसिव्ह. इरिफ्युटेबल, इनकंट्रोवर्टिबल आणि कन्क्लुसिव्ह हे सिनोनिम्स आहेत इरेफ्रॅग्रेबलचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? प्रॉब्लेमॅटिकल, प्रॉब्लेमॅटिक आणि आर्ग्युएबल. प्रॉब्लेमॅटिकल, प्रॉब्लेमॅटिक आणि आर्ग्युएबल ह्या अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? द प्रॉसिक्युटर पेन्सटेकिंगली बिल्ट अँड इरेफ्रॅग्रेबल केस. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो सरकारी वकिलांनी अथक परिश्रम घेऊन एक खंड न करता येण्याजोगा म्हणजेच अकाट्य खटला तयार केला. तर इथे जे आहे इरेफ्रॅग्रेबलचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये खंडन न करता येण्याजोगा. त्यालाच मराठीमध्ये एक वर्ड काय होतं यूज? खंडन न करता येण्याजोगाला एक वर्ड होतं मराठीमध्ये यूज, त्याला म्हटलं जातं अकाट्य. ओके, सो हे आहे मराठीमध्ये मीनिंग इरेफ्रॅग्रेबलचं. नेक्स्ट वर्ड आहे एनिमिकल. INIMICAL, एनिमिकल. एनिमिकलचं मराठी इंग्लिश मध्ये मीनिंग काय होतं? मार्क्ड बाय अपोजिशन ऑर इल विल. मार्क्ड बाय अपोजिशन ऑर इल विल म्हणजेच होतं एनिमिकल. हिंदीमध्ये याचं मीनिंग होतं विरोधी. मराठीमध्ये सुद्धा एनिमिकलला विरोधी असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? शत्रुत्वपूर्ण. शत्रुत्वपूर्ण. सो मराठीमध्ये एनिमिकलचं मीनिंग काय होतं? विरोधी आणि शत्रुत्वपूर्ण. सिनोनिम्स आहेत हॉस्टाईल, निगेटिव्ह आणि ऍडव्हर्स. हॉस्टाईल, निगेटिव्ह आणि ऍडव्हर्स हे सिनोनिम्स आहेत एनिमिकलचे. आणि अँटोनिम्स आहेत सिम्पथेटिक, फ्रेंडली आणि हॉस्पिटेबल. सिम्पथेटिक, फ्रेंडली आणि हॉस्पिटेबल हे आहेत एनिमिकलचे अँटोनिम्स. सेंटेन्स आहे रिसिव्ड अन एनिमिकल रिस्पॉन्स रॅदर दॅन द अँटिसिपेटेड सपोर्ट. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो अपेक्षित सहकार्याऐवजी अत्यंत विरोधी आणि प्रतिकूल प्रतिसाद मिळाला. तर इथे जे आहे एनिमिकलचा मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे विरोधी आणि प्रतिकूल. ओके, सो विरोधी आणि प्रतिकूल असं सेंटेन्समध्ये मराठीचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे एनिमिकलचं. आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे लिल्ट. LILT, लिल्ट. ओके, लिल्टचं काय होतं मीनिंग? तर द अट्रॅक्टिव्ह क्वालिटी ऑफ स्पीच ऑर म्युझिक दॅट रायझेस अँड फॉल्स इन अ प्लीजिंग पॅटर्न. काय आहे लिल्टचं मीनिंग? द अट्रॅक्टिव्ह क्वालिटी ऑफ स्पीच ऑर म्युझिक दॅट रायझेस अँड फॉल्स इन अ प्लीजिंग पॅटर्न. त्याला काय म्हटलं जातं? लिल्ट असं इंग्लिश मध्ये वर्ड युज करण्यात येतं याला. आणि हिंदीमध्ये काय होतं लिल्टचं मीनिंग? तर मधुरता. आणि मराठीमध्ये काय होतं? लय. ओके, लय किंवा मधुर तान जे असतं त्याला इंग्लिश मध्ये वर्ड युज करण्यात येतं लिल्ट. मराठीमध्ये होतं लय, मधुर तान आणि
आवाजातील गोडवा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं लिडचं, आवाजातील गोडवा, लय आणि मधुर ताण. सिनोनिम्स आहेत ऍसेंट, कॅडन्स आणि रिदम. काय आहेत? ऍसेंट, कॅडन्स आणि रिदम हे सिनोनिम्स आहेत लीडचे. सेंटेन्स काय आहे? मेनी ऑफ हिज पॅट्रिऑटिक सॉंग्स हॅव अ स्टरिंग लीड. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्याच्या अनेक देशभक्तीपर गीतांमध्ये एक जोशपूर्ण लय आहे. तर इथे जे आहे लीडचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये लय. ओके, सो परत एकदा हे वाचून घ्या तुम्ही. जे पण काही हार्ड वाटत असेल तुम्हाला वर्ड, ते हार्ड वर्ड तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. मी तुम्हाला परत एकदा सांगून देईल की काय वर्डचं काय मिनिंग होतं, कोणत्या वर्डचं कसं मिनिंग होतं. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये वर्डला आपण कसं फिक्स करू शकतो, कसं यूज करू शकतो. आणि जे तुम्ही सेंटेन्सेस तयार कराल त्या सेंटेन्सेसचा अर्थ काय होऊ शकतो मराठीमध्ये ते सुद्धा एकदा तुम्ही ट्राय करून बघू शकता. याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून मिळू शकते. तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथं डाउनलोड करा पीडीएफ. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल अ फ्रेंड. थँक्यू.